तर माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी नुकतंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या गाडीचं सारथ्य केलं। सुनेत्रा या आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी चिपळूणला आल्या होत्या। त्यावेळी तटकरेंनी त्यांच्या गाडीचं सारथ्य केलं। यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून टीकेचा सूर उमटला होता। तटकरेंना सोशल मीडियावर बरंच ट्रोल करण्यात आलं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनीही यावरून टीका केली आहे। यावरून आता अनिकेत तटकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे। मी नेहमीच पवार कुटुंबामध्ये वावरलोय, आपल्या भागामध्ये ते आल्यामुळे त्यांचं सारथ्य करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं, असं तटकरेंनी म्हटलं। 22 दिवस तटकरे आणि पटेल यांना का सुचलं नाही की या अपघाताची चौकशी व्हायला हवी म्हणून? बरं, एवढा मोठा अपघात झाला त्यानंतर तरी सुरक्षेच्या संबंधाने सरकार गंभीर का नाही? वारंवार राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेच्या संबंधाने हलगर्जीपणा का केला जातोय? एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या संबंधाने एवढी मोठी दुर्घटना घडली, त्याला 1 महिना उलटला नाही, तोच त्याच कुटुंबातल्या त्यांच्याच पत्नी या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतात आणि त्यांच्याही सुरक्षेच्या बाबत जर असा हलगर्जीपणा होत असेल तर हे गंभीर आहे, हे चिंतनीय आहे। काकींना रिसीव्ह करण्याकरता आपल्या भागामध्ये येतात म्हणून मी त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि काकींचं सारथ्य करण्याचं भाग्य मला लाभणं याच्यात गैर मला काही वाटत नाही। या आधी सुद्धा आदरणीय दादा असतील, विविध नेते मंडळी असतील, यांचं सारथ्य करण्याचा मान मला मिळाला, त्यामुळे का कोणाच्या पोटात ही पोटसूळ उठली मला काही समजू शकलेलं नाही। काकीने विश्वासाने मला त्यांच्या बाजूला बसून गाडी चालवणं म्हणजे विश्वास अधिकचा त्या ठिकाणी होता म्हणून का काय कोणाला त्या बाबतीत काय आक्षेप आहे का काय मला अजून समजू शकलेलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.